वडगाव गुप्ता येथे शिवजयंती उत्सवानिमित्त संघर्ष योद्धा मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप। डीजे मिरवणुकीला फाटा देत तरुणाईचा जल्लोष। खेळाच्या मैदानावर तुळशी क्रिकेट संघ विजेता 1 लाख आणि क्लासिक बुलेटचा मानकरी। खेळातून सुदृढ आणि संस्कारशील पिढी निर्माण होते, माननीय सरपंच जालिंदर कदम यांचं प्रतिपादन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी संघर्ष योद्धा मराठा प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून उत्सवाला एक वेगळं आणि प्रेरणादायी रूप दिलं। पारंपरिक डीजे मिरवणुकीला फाटा देत खेळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना एकत्र आणण्याचा आणि क्रीडाभाव जगवण्याचा अनोखा उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यानं पार पडला। या स्पर्धेमध्ये सुमारे 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले। खेळ, संघभावना आणि शिस्त या 3 मूल्यांच्या आधारावर लढती पार पडल्या। अंतिम सामन्यामध्ये तुळशी क्रिकेट संघ आणि चिश्तिया क्रिकेट संघ यांच्यात अटीतटीची लढत झाली। प्रचंड उत्साहामध्ये आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये तुळशी क्रिकेट संघानं रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावलं। विजेता संघाला 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक आणि क्लासिक बुलेट मोटारसायकल हे बक्षीस देण्यात आलं। हा गौरव आदर्श गाव मांजरसुंबा येथील माननीय सरपंच जालिंदर कदम यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। तसंच द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये केतन बांगर यांच्या वतीनं आणि हंटर बुलेट, तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये रवींद्र सातपुते यांच्या वतीनं आणि शाईन 2 व्हीलर, चौथ्या क्रमांकासाठी 31,000 रुपये सागर आमले यांच्या वतीनं आणि शाईन गाडी अशी पारितोषिकं देण्यात आली। सर्व विजेत्या संघांनी मैदानात उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली। व्यक्तिगत पुरस्कार विजेते मॅन ऑफ द मॅच सुजित परभणे, बेस्ट बॉलर प्रवीण दानवे, बेस्ट फिल्डर सोमनाथ पवार, बेस्ट बॅट्समन अक्षय जराड, मॅन ऑफ द सिरीज अक्षय जराड। सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं। त्यांच्या कामगिरीनं स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला। स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलताना आदर्श गाव मांजरसुंबा गावचे माजी सरपंच जालिंदर कदम म्हणाले की ग्रामीण भागातील तरुणांनी फक्त डीजे आणि मिरवणुकीमध्ये वेळ न घालवता खेळाच्या मैदानावर उतरून आपली ऊर्जा सकारात्मक दिशेनं वळवली पाहिजे। खेळ हे केवळ मनोरंजन नाही तर संघभावना, शिस्त आणि नेतृत्वाचे धडे देणारे विद्यालय आहे। या स्पर्धेमुळं वडगाव गुप्ता गावानं एकतेचा आणि सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसारख्या प्रसंगी अशा खेळाच्या आयोजनातनं देशभक्ती, बंधुता आणि सकारात्मकता यांचा संदेश पसरवणं ही खरी सेवा आहे। या उपक्रमातनं आजचा तरुण समाजाच्या घडणीत सक्रिय सहभागी होईल। अशीच क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जावी ही अपेक्षा आहे। या पारितोषिक वितरण सोहळ्याला आबा सातपुते, नगरसेवक नवनाथ कातोरे, रामेश्वर निमसे, रामभाऊ घाडगे, बाबासाहेब डोंगरे, सुनील शेवाळे, सुदाम सातपुते, दीपक खुडे, संदीप गव्हाणे, अक्षय कदम, केशव नागरगोजे, वैभव शेटिया, गौरव गव्हाणे, गोरख शेवाळे, मयूर देवकर, दादा धुमाळ, राहुल सातपुते, अक्षय ढेपे, अमोल शेवाळे, सागर भोगे, भारत शेवाळे, राहुल शेवाळे, बाळू कळमकर, सतीश गीते, गणेश कासार, गुलाब शिंदे, धनंजय डोंगरे, अंकुश डोंगरे, दीपक शिंदे, भैया शेवाळे, सम्राट डोंगरे, बबलू बांगर, सुजित डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि बालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती। या स्पर्धेमध्ये CCTV नियंत्रणाद्वारे 3रा अंपायर प्रणाली लागू करण्यात आली होती, ज्यामुळे सर्व निर्णय पारदर्शक पद्धतीनं देण्यात आले। खेळाडूंच्या न्यायसंगी आणि निष्पक्ष स्पर्धा हेच या लीगचं वैशिष्ट्य ठरलं। सर्व जाती धर्मातील युवकांनी एकत्र येऊन क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळं खेळातून एकता या संकल्पनेला खरी जोड मिळाली। या भव्य उपक्रमानं ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं। संघर्ष योद्धा मराठा प्रीमियर लीगनं केवळ मनोरंजन नव्हे तर संस्कार, आरोग्य आणि एकतेचा मजबूत संदेश दिलाय। खेळाडूंनी आयोजकांचे कौतुक करत अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे आयोजित कराव्यात अशी मागणी केली आहे। प्रीमियर लीग 2026 वडगाव गुप्ता या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय गौरवभाऊ यांनी आणि रामजी धाडगे यांनी हे नियोजन केलं आणि सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही सामने भरवणार आहोत आणि पहिलं बक्षीस तुम्ही द्या। किंमत मला त्यांनी सांगितली नव्हती, पण जसं रामभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील मुलं आपल्या गावातून, खेड्यातून छोटे छोटे क्रिकेट खेळत असतात, त्यांना व्यासपीठ निर्माण झालं आणि ते आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीनिमित्त या ठिकाणी हा सामना होतोय। म्हणजे आपण डीजेवरती जी मिरवणूक काढतो त्याच्यापेक्षा क्रिकेट खेळून या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी होत असेल
तर यासाठी आमच्याकडून या खेळाडूंच्या सन्मानासाठी, त्यांची उंची वाढवण्यासाठी आम्ही हे बक्षीस दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः आयोजक मंडळीचं स्वागत करतो. ग्रामीण भागामध्ये आपण टीव्हीवर लाईव्ह जे क्रिकेट पाहत असतो त्याचप्रमाणे आपल्या वडगाव गुप्ताच्या या भूमीवरती आपण हे प्रक्षेपण केलं, नियोजन केलं, अप्रतिम नियोजन केलं. आमचे रामभाऊजी धाडगे असतील, गौरव असेल, सर्व टीम या सर्वांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आराध्य दैवत आई तुळजा भवानीचे उपासक, हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीचं औचित्य शोधून गेल्या 8-10 दिवसापासून मराठा प्रीमियर लीग आपल्या वडगाव मध्ये या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये सर्वच आपल्या तालुक्यातून तसंच देहरा गटातून आपल्या इथल्या गावातील सर्व युवक एकत्र येऊन त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवली. अतिशय उत्साहाचं वातावरण गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या क्रिकेट प्रेमी यांना मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम. आणि अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी आज शिवजयंतीचं औचित्य शोधून या ठिकाणी सर्व क्रिकेटर जे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी बक्षीस देणार आहेत. तसंच ज्या टीम आज विनर झाली त्यांनाही या ठिकाणी बक्षीस देणार आहेत. तरी या ठिकाणी बऱ्याच आपले ज्या क्रिकेटर असतात यांना या ठिकाणी ज्या मान्यवरांनी बक्षीस दिले, मी सर्वप्रथम आपल्या वडगाव गुप्ता क्रिकेट टीमच्या वतीने, संघर्ष योद्धा या ग्रुपच्या वतीने त्या सर्वांचंच सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आबासाहेब सातपुते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच वडगावचे असतील, नवनागापूरचे ग्रामपंचायत सदस्य किंवा सर्वच जण, आदर्श गाव या गावचे सरपंच जालिंदर साहेब कदम ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळोवेळी तुमचा सर्वच कार्यक्रमात सहभाग असतो. म्हणजे अतिशय सांगायचं गेलं, देहरा असन, तिकडे खारेकरजून असन, इकडे आपलं पिंपळगाव असन, या ठिकाणी तुम्ही युवकांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देता. युवकांना या ठिकाणी तुम्ही बक्षीस दिलं. अनेक जर काही अडचणी आल्या तरी तुम्ही वेळोवेळी धावून जाता. मी सर्व युवकांच्या वतीने तसंच सर्व क्रिकेटरांच्या वतीने मी तुमचे या ठिकाणी सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करतो. आणि आज शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि क्रिकेटर जी टीम विन झाली त्यांनाही शुभेच्छा देतो. सर्व क्रिकेट बंधूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. गोरख शेवाळे असेल व सर्वजण असतील तर खरोखर अतिशय नियोजनबद्ध उत्कृष्ट असं त्यांनी नियोजन केलं आणि या स्पर्धा भरवल्या. ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा भरवणं खूप कठीण असतं, परंतु या टीमने अतिशय उल्लेखनीय असं नियोजन करून या ठिकाणी टीम आमंत्रित केल्या. ज्यांनी या टीमचं नेतृत्व घेतलं त्यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांनी पहिलं बक्षीस, पहिले 2, 3, 4 बक्षीस असतील, कदम साहेब असतील, बाकी ते सर्व सहकारी असतील, खरोखर आपण मनाचा मोठेपणा केला आणि खूप मोठं बक्षीस ठेवलं आणि या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. खरोखर असं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू 100% पुढे जातील. तर मी आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्त आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज खरोखर शिवजयंतीचा आनंद या वडगाव गुप्ता असेल, नवनागापूर असेल, पिंपळगाव असेल, या टीमनी खरोखरच शिवजयंती या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मनाला समाधान लागेल असा आपण खेळ केला आणि या जयंती 100% सार्थक झाली अशी मी समजल. या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी आमचा सन्मान केला, याबद्दल मी पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे मित्र रामभाऊ घाडगे यांनी अतिशय अप्रतिम असं या टीमचं समालोचन केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.